मला अजून आठवतंय विकीचे अक्षरशः म्हणजे म्हणतात ना डोळे भरून आले होते. म्हणजे मी म्हणत नाही की तो असा शब्दशः ढळाढळा रडत होता, मी असं नाही म्हणत आहे, पण डोळे भरून आले होते. त्याचं फिलिंग आम्हाला त्या दिवशी सगळ्यांना दिसलं, इन्क्लुडिंग लक्ष्मण सर आणि आमची रायटिंग टीम. जे आज फिल्म बघितल्यावर लोकांची फिलिंग येते ना, ती फिलिंग तेव्हा स्क्रिप्ट वाचल्यावर अशी होती की 10 मिनिटं ना फक्त आम्ही स्तब्ध बसलो होतो. काहीच कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं, इन्क्लुडिंग विकी. आई प्रचंड खुश आहे रे आता. ह्याच्या आधीही खुश होतीच. पण असं आहे, की म्हणतात ना, की आता आईलाच एवढे फोन येतायत ना, तिच्या ग्रुपमध्ये, तिच्या मैत्रिणींचे, कॉलनीतले लोकं, की "अरे, ही छावाच्या रायटरची आई आहे." एक कॉन्ट्रोवर्सी आहे शिर्के कुटुंबियांकडून, की ज्या पद्धतीचं त्यांच्या घराण्यावर किंवा त्यांची बदनामी झाली आहे, अशा पद्धतीचं एक गालबोट लागलेलं आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया त्या गोष्टीची सुरू आहे. ऑडियन्सला फिल्म आवडली आहे. आमच्या सगळ्यांनी मिळून आम्ही जो काही म्हणतात ना 3-4 वर्षाची मेहनत आहे, ती आज ऑडियन्सनी 300 करोड क्रॉस करून ना त्याला एक शिक्कामोर्तब दिलाय असं मला वाटतं. त्याच्या लिखाणावर आता अख्खा देश नव्हे जग प्रेम करतंय. हुंकाराचा उद्गार करण्याची ताकद असणारा ओंकार महाजन आज आपल्या सोबत आहे. छावा आज प्रत्येकाच्या ओठी असणारं जे सिनेमाचं नाव आहे, त्याची लेखणी परजली आहे ओंकार महाजनमध्ये. ओंकार, खूप खूप स्वागत आहे लेट्सअपमध्ये. आणि ज्या पद्धतीने देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय, पटकथेचा सगळ्यात मोठा भाग, ओव्हरऑल क्राफ्टिंग, लक्ष्मण सरांबरोबर अगदी टपाल, लालबागची राणीपासून आत्तापर्यंतचा तुझा असलेला एक वेगळा प्रवास आहे. ह्या सगळ्याबद्दल तुझ्याशी गप्पा मारायला आवडतील. पण प्रथमतः कौतुक, इतकं मोठं आणि घवघवीत यश कशा अर्थानं या सगळ्याकडे तू पाहतोयस? एकतर आम्ही तू मला इथे बोलवलंस. अ, यश तर नक्कीच आमचं टीमवर्क आहे. आणि मी असं म्हणेन की ही तर सुरुवात आहे. म्हणजे आत्ता कुठेतरी मी समजतो हे बिगिनिंग झालंय. अजून बऱ्याच काही गोष्टी आयुष्यात करायच्या आहेत, बऱ्याच काही प्लॅनिंग्स आहेत, बरेच काही सिनेमे च्या येऊ घातले. मीटिंग्स किंवा येऊन घातले. त्यामुळे माझं असं आहे की ही तर सुरुवात आहे अरे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी, प्रेक्षकांच्या आशीर्वादांनी अजून भरपूर कामं मला मिळू देत आणि त्या कामातून ती कामं जी माझ्या हातून होतील ती लोकांना आवडू देत. जसं छावा आवडलाय तशी पुढचीही कामं लोकांच्या लक्षात राहू देत. बस अशा परीने प्रयत्न करायचा आहे. सो असं आहे की सक्सेस तर ऑब्व्हियसली म्हणता येईल, सक्सेस मिळालाय सगळ्यांना आम्हाला ह्या टीममुळे, लक्ष्मण सरांमुळे. पण असं आहे की ही सुरुवात आहे रे. अजून बरंच काही करायचं, बरेच काही म्हणतात ना मैलाचे दगड पार करायची इच्छा आहे. सो बघू. निश्चित ह्या सगळ्यामधला महत्वाचा पिलर म्हणजे जो उभं एकखांबी तंबू आहे, तो आहे लक्ष्मण उतेकर. लक्ष्मण उतेकरांबरोबर तू अतिशय सुरुवातीच्या काळापासून आहेस. त्यांच्या फिल्म मेकिंगच्या वेगळ्या अर्थाच्या करिअरच्या मराठीतल्या टप्प्यापासून आत्तापर्यंत त्यांच्यासोबत राहिलेस. लक्ष्मण उतेकर हे तुझ्यासाठी नेमकं काय आहे? लक्ष्मण उतेकर माझ्यासाठी बरंच काही आहे. ह्या फिल्मच्या निमित्ताने म्हणून तर लक्ष्मण उतेकर माझ्यासाठी मॅजिक आहेत. आणि दुसरी गोष्ट ते माझे सरही आहेत, ते माझा मोठा भाऊ पण आहेत. त्यामुळे असं आहे की यार म्हणजे ते ॲज अ डी-ओ-पी म्हणून बरेच वर्ष एस्टॅब्लिश आणि खूप मोठं नाव आहे त्यांचं. पण तू म्हणालास तसं त्यांची ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिली फिल्म जी होती टपाल, दुसरी असेल लालबागची राणी. सो त्या फिल्ममध्ये मी त्यांचा असोसिएट होतो. सो तेव्हापासून जे काही त्यांचं आणि माझं रिलेशन झालं आहे, ते प्रत्येक वेळेला मला माझ्या कामामध्ये भले मी त्यांच्याबरोबर काम करत असो किंवा नसो, पण प्रत्येक वेळेला एक इंडस्ट्रीतला एक बॅकबोन लागतो किंवा एक नावाजलेला माणूस लागतो जो सपोर्टही करेल तुमच्या कामाला. सो लक्ष्मण सर माझ्यासाठी हे सगळं आहे, की एक जो बॅकबोन लागतो तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी स्थिरावायला किंवा एक सपोर्ट लागतो ना. सो जसं तुमच्या सगळ्या मित्रांचा सपोर्ट आहे ना, तसा इंडस्ट्रीमधला या सगळ्यात लक्ष्मण मला सर. महत्वाचं वाटतं की तो फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, टेक्निकली मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या मितवा आहे तुझ्यासाठी. निश्चित ह्या सगळ्यामध्ये लक्ष्मण उतेकर तुला एका खास नावाने हाक मारतात, पंत. बरं, छावा येण्या अगोदर त्यांच्या आयुष्यात हे पंत होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ओव्हरऑल ह्या सगळ्या प्रवासाबद्दल म्हणजे आज अनेक अडथळ्यांचे टप्पे म्हणजे टपाल, लालबागची राणीपासून एक वेगळ्या पद्धतीचं एक प्रत्येकासाठी एक वाटत असतं ना, की एक शुक्रवार आपल्यासाठी यावा. तो हा शुक्रवार 14 फेब्रुवारीचा तुमच्या आयुष्यातलं जसं तू म्हणालास, की मॅजिक आहे. पूर्ण आयुष्य टेबल टर्न अराउंड होतं असं म्हणतात. 360 डिग्री बदललंय.
कशा अर्थानं हे यशाचं सर्कल कम्प्लिशन आहे ह्याच्याकडे मागे वळून बघताना तुझं स्ट्रगल सगळ्या गोष्टी कशा वाटतात? अं, एकतर तुझ्यासमोर अशी उत्तरं देणं, अमित, मी तुला नेहमी मित्र म्हणून आपण कॅमेऱ्याच्या बाहेर बऱ्याच गप्पा मारल्यात, पण ह्या गप्पा मारताना मलाच स्वतःला असं होतंय ना की हे काय बोलावं काही नाही. पण कॅमेरा नाही असं समज आणि तू बोल. नाही, माझं असं आहे की तू जे सगळ्या मला मागच्या आठवणी करून देतोयस, तो म्हणतात ना, तो एक प्रोसेस आहे ह्या कामाची. आणि माझं हे त्या प्रोसेसमधून सगळेजण जातात. सो म्हणतात ना, मी पण काय त्याच्यातला वेगळा नाही. बरेच जण माझ्यासारखे किंवा माझ्यासारखेही भरपूर काम करणारे सेम ह्या प्रोसेसमधून काही ना काही कमी जास्त प्रमाणात गेलेले आहेत. सो मी पण सेम त्या प्रोसेसनी गेलो. फक्त एवढंच लक्षात होतं की आपल्याला चिकाटीने काम करायचं आहे आणि जेवढं चांगलं काम आपल्या थ्रू आपल्या हातातून डिलिव्हर होईल, ज्यासाठी मला घेतलंय, ज्यासाठी मला कामाची जबाबदारी दिली, ते काम माझ्या हातून एकदम प्रामाणिकपणे आणि चांगलं डिलिव्हर व्हावं, हेच नेहमी प्रयत्न ठेवलेत. अगदी असिस्टंट असतानापासून, असोसिएट असतानापासून ते अगदी आता स्क्रीन प्ले रायटरपर्यंत. त्यामुळे असं आहे की तू प्रत्येक टप्पे येत गेले आयुष्यात आणि त्या प्रत्येक टप्प्यावर म्हणतात ना की संघर्ष करत म्हण, सगळ्यांच्या मदतीने म्हण, आणि बस म्हणजे हे करत गेलो आणि त्याचंच हे कदाचित आता फलित हळूहळू मिळायला लागलंय. टपाल आणि लालबागची राणी करत असतानाचे लक्ष्मण उतेकर आणि छावा डिरेक्ट करत असतानाचं लक्ष्मण उतेकर याच्यामध्ये इव्हॉल्व्ह होणं, ट्रान्सफॉर्म होणं, संक्रमण होणं, हे तशा अर्थानं कायम बदल हा घडत आला आणि सकारात्मक बदल घडत आलेला आहे. माणूस बदलतो आणि बदल हा स्थायी भाव आहे असं म्हटलं जातं. कशा अर्थानं लक्ष्मण उतेकरांच्या, कारण मधल्या काळातही हिंदी सिनेमे आहेत, मिमीपासून अगदी वेगवेगळे पद्धतीचे सिनेमे आहेत, विकी बरोबर त्यांनी काम केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींबद्दल तू सांगावंस असं मला वाटतं की आत्ता लक्ष्मण उतेकरांचा एक वेगळा चेहरा, त्यांचं असणारं साधेपण याच्यावर प्रचंड बोललं जात आहे. तर तो साधा माणूस तोच अजूनही, म्हणजे परवाचंही रात्रीचं स्क्रीनिंग नंतर बाहेर आयनॉक्सच्या जे बोलणं झालं त्या गोष्टीत आजही लालबाग परळची माणसं किंवा साधी आहेत याबद्दल तू बोलास असं मला वाटतं. परवा स्क्रीनिंगला जे आपलं बोलणं पण झालं की एकनाथ शिंदेच्या इथे स्क्रीनिंग जे झालं होतं, सो आम्हाला सगळ्या टीमला बोलवलं होतं तेव्हा. सो असं आहे की सरांचं तेच बोलणं, कारण आम्ही प्रीमियरला भेटलो होतो. प्रीमियर नंतर जवळजवळ एक 5-6 दिवसांनी भेटलो. अधेमध्ये फोन आणि मेसेजवर बोलणे चालू होते, पण सरच स्वतः आता एवढे बिझी झालेत ना, त्यामुळे म्हणतात ना की आम्ही कदाचित रोज बोलणारे किंवा अल्टरनेट डेज बोलणारी लोक ऑब्व्हियसली ते आता बिझी आहेत, कारण सक्सेस Yes. आहे खूप आणि फिल्म पण अख्ख्या देशाने डोक्यावर घेतली आहे. त्यामुळे थोडंसं त्यांना आता भेटणं किंवा त्यांचं बिझी शेड्यूलमुळे कठीण होत आहे. पण त्या दिवशी आफ्टर प्रीमियर जे आम्ही भेटलो, सर पुन्हा एकदा नेहमीसारखे, म्हणजे अगदी तू म्हणतेस ना जुने दिवस, सगळं तो सत्कार समारंभ या सगळं संपवून सगळ्या दिग्गजांबरोबर आम्ही असून सगळं झाल्यावर सर स्वतः नेहमीप्रमाणे गाडीपर्यंत चालत आम्ही होतो आणि नेहमीप्रमाणे खांद्यावर हात टाकून, आता तुझं काय चाललंय, हे आता वर्ष दीड वर्ष आहे तुझ्याकडे, की नवीन ऑपॉर्च्युनिटी तू कशी ग्रॅब करू शकतोस. एक म्हणतात ना, एक शिक्षक जो जेव्हा तुमच्या स्टुडंटला सांगत असतो ना, आणि माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर का चांगला शिक्षक मिळाला ना, तर त्याचे स्टुडंट आयुष्यात काही ना काही बरंच करू शकतात. सो त्याच प्रकारचं बोलणं हे काही वर्षांपूर्वी पण होतं. आणि आता परवाचं लेटेस्ट बोलणं की आता थांबू नकोस, बोला ही संधी आहे. ॲटलिस्ट बोलला छावानंतर पुढच्या 1-2 वर्षात तुझं इंडिपेंडेंट काम किंवा अजून तू काही करतोयस, असं नको व्हायला की आता एक फिल्म आली आणि 3-4 वर्ष परत काहीतरी तुझं येणं बाकी आहे. सो बोलला आता ही संधी आहे, ह्या संधीचं सोनं कर. आणि बोलला मी आहेच आहे तुझ्याबरोबर, जेव्हा कधी काही लागेल Correct. तेव्हा, पण आता थांबू नकोस. निश्चित, कारण आपल्या काळात बोललं जायचं ना की 10वीला मेरिटमध्ये आल्यानंतर 12वीलाही यावं लागतं आणि मग ग्रॅज्युएशनलाही युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल असावं लागतं. तर त्या टप्प्याने तो चढता आलेख ठेवावा या पद्धतीचा आहे. विकी कौशल हे तुझ्या आयुष्यातलं एक वेगळं पर्व आहे या निमित्ताने. कशा अर्थानं सांगशील, कारण त्याचं डेडिकेशन, त्याचं असणारं, आज तुझ्या पद्धतीने नमो पार्वते पते असं म्हणालाय तर अख्खा देश त्याला हर हर महादेव म्हणतो. त्यावेळेला ते जी थिएटर की गूंज आहे, कशा अर्थाने वाटतं त्या सगळ्या गोष्टीबद्दल तू सांगावंस. एक विकी कौशल या नावाचं मॅजिक क्रिएट होणं. म्हणजे विकी कौशल बरोबर ह्या सिनेमा निमित्तानं मी पहिल्यांदा काम केलं, आणि काम म्हणजे आम्ही रायटर्स होतो फिल्मचे. सो असं आहे की रायटर म्हटल्यावर मग नंतर स्क्रिप्ट कम्प्लीट झाली, कास्टिंग इन्व्हॉल्व्ह झालं, विकी कौशलची कास्टिंग झाली, आणि मग त्यानंतर ज्या काही आमच्या 3-4 सिटिंग झाल्या ज्या ॲक्टर्स बरोबर होत्या. सो विकीची पहिली सिटिंग आम्हाला आठवते, आम्ही तिघही रायटर होतो समोर आणि सर स्वतः होते आणि सरांनीच रिडिंग केलं होतं ते, पण आम्ही तिकडे होतो ॲज अ टीम. आणि मला आठवत आहे पहिलं जेव्हा अख्खं म्हणजे इंटरवलला आम्ही थांबलो होतो 5-10 मिनिटं चहा कॉफी ब्रेक, आणि त्यानंतर परत सेकंड हाफ सरांनी ऐकवला. आणि मला अजून आठवतंय
विकीचे अक्षरशः म्हणजे म्हणतात ना डोळे भरून आले होते. म्हणजे मी म्हणत नाही की तो असा शब्दशः ढळाढळा रडत होता, मी असं नाही म्हणत आहे, पण डोळे भरून आले होते. त्याचं फिलिंग आम्हाला त्या दिवशी सगळ्यांना दिसलं, इन्क्लुडिंग लक्ष्मण सर आणि आमची रायटिंग टीम. आणि तो उठून उभा राहिला होता आणि त्यांनी सगळ्यांसमोर फक्त हात जोडले होते. बोले, मेरे सामने अभी कुछ बोलने के लिए आपने रखा ही नहीं है. आणि असं म्हणून तेव्हा त्यांनी सगळ्यांना, अगदी लक्ष्मण सर, मी, उन्मन, कौस्तुभ, जे आम्ही सगळेजण रायटिंगमध्ये होतो, इवन ऋषी विरवानी जो डायलॉग रायटर आहे, भाई त्यांनी सगळ्यांना पहिल्या मिठ्याच मारल्या. आणि पुढचे 10 मिनिटं ना आम्ही फक्त म्हणजे जो 2-2.5 तास सरांच्या नरेशनमध्ये जे एक विश्व सरांनी उभं केलं होतं, पण त्या नरेशन नंतर जे आज फिल्म बघितल्यावर लोकांची फिलिंग येते ना, ती फिलिंग तेव्हा स्क्रिप्ट वाचल्यावर अशी होती की 10 मिनिटं ना फक्त आम्ही स्तब्ध बसलो होतो. काहीच कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं, इन्क्लुडिंग विकी. सो हा एक सगळ्यात पहिला त्याचा अनुभव होता पहिल्यांदा भेटल्यानंतर. आणि नंतर तर जेव्हा जेव्हा आम्ही सेटवर गेलो, कारण 127 दिवस शूटिंग चाललं आहे. सो ॲज अ रायटर तुलाही माहिती आहे की एकदा स्क्रिप्ट आमच्या हातून डिलिव्हर झाली की आम्हाला तशी रोज जायची गरज नसते सेटवर. पण तरी आम्ही नाही म्हटलं तरी म्हणतात ना 127 दिवसापैकी 50-60 दिवस प्रत्येक वेगवेगळ्या लोकेशनवर, मुंबई असो, वाई असो, सातारा असो, सगळीकडे गेलो. जेव्हा जेव्हा आम्ही सेटवर गेलो ना, तेव्हा माणसाचं मॅजिक म्हणजे फक्त आमच्याशी वागणं चांगलं आहे किंवा हे म्हणून नाही, ओव्हरऑल म्हणजे म्हणतात ना की तो स्टार का आहे ना, आणि आता सुपरस्टार. आता सुपरस्टार ते दिसून येतं. कारण त्याची चिकाटी कामाची, त्याचं कामाबद्दलची आपुलकी, त्याची मेहनत आणि त्याचं सगळं वेळेत असणं, आणि म्हणूनच तो कदाचित आज या लेवलला आहे. मुळात ज्या पद्धतीचे सिक्वेन्स तुम्ही क्राफ्ट केलेले असतात, शिवाजी सावंतांनी पाया रचलाय आणि लक्ष्मण उतेकर आणि तुम्हा सगळ्यांनी मिळून तो कळस चढवलाय. अशा वेळेला आपल्या एकूणच प्रसंगांवर अभिमानाने ऊर भरून येतो किंवा डोळ्यात पाणी येतं, तरळतं. काय वाटत असतं त्यावेळेला, ज्यावेळेला अगदी लहानगी मुलं देखील शंभूराजांसाठी एक ललकारी देत आहेत आणि त्याला मला आत्ता रोमांच उभे राहिलेत या सगळ्या ह्याच्यात आणि ढसाढसा रडतायतही सिनेमा संपताना. कसं वाटत असतं? काय भावना असतात? मी खरं सांगू अमित, तर ह्या भावना तर म्हणजे मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो, शब्दात व्यक्त करणं एवढ्या कठीण जात आहेत ना मला. पण मी प्रयत्न करतो, कारण असं आहे की मी सुद्धा मित्रांबरोबर किंवा म्हणतात ना, मी ह्याच्या आधी सिनेमा पाहिलाय, कारण म्हणतात ना त्या पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वगैरे आम्ही सुद्धा जाऊन सिनेमा फर्स्ट कट असतो किंवा एडिट झाल्यावर पाहणं. पण एक टीम म्हणून स्वतःच्या कोशात सिनेमा पाहणं आणि तोच सिनेमा जेव्हा प्रेक्षकांसमोर बाहेर येतो आणि तेव्हा थिएटरमध्ये वेगवेगळ्या प्रेक्षकांबरोबर जाऊन हा सिनेमा अनुभवणं ना, आणि तुलाही माहिती आहे असे प्रकार आपण स्वतः केलेत काही काळ. आपल्या मित्रांचे पिक्चर गर्दीच्या थिएटरमध्ये जाऊन कोपऱ्यात उभं राहून लोकांच्या रिॲक्शन्स बघणं. सो सेम आत्ता आमचं छावाच्या बाबतीत झालंय. मी आत्तापर्यंत कमीत कमी 5-6 वेगवेगळ्या थिएटर्समध्ये वेगवेगळ्या मित्रांबरोबर, कधीतरी मित्र पण नाहीत पण हाऊसफुल आहे तर चला आपण जाऊन फक्त बघूया. सो असं सगळं जाऊन जे रिॲक्शन पाहतोय किंवा सोशल मीडियावर ज्या काही रिॲक्शन्स येत आहेत ना, सो असं ते की जे काही आमच्या डिरेक्टरनी ठरवलं होतं किंवा जे काही आमच्या रायटिंग टीमनी ठरवलं होतं, त्याला न्याय प्रेक्षकांनी दिलाय त्यांच्या ह्या रिएक्शनमध्ये मला जाणवत आहे. सो म्हणजे असं आहे की जे आमचा प्रयत्न होता तो कुठेतरी असं वाटतंय की आम्ही तो सार्थकी नेलाय, कारण लोकांच्या ह्या रिॲक्शन्स आहेत. म्हणजे लहानग्या मुलांपासून जी नवीन पिढी आपण म्हणतो आपली येणारी, त्यांच्यापासून ते अगदी आपले जे सिनियर्स लोक आहेत ज्यांच्याकडून आपण आशीर्वाद घेत आलोय, या सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांना सिनेमा आवडतोय. सो मला असं वाटतं की एखादी कलाकृती प्रत्येक समाजातल्या प्रत्येक वयोगटातल्या लोकांना जेव्हा आवडते ना, भावते. तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी त्या कलाकृतींनी लोकांना संबोधलंय किंवा दिलंय. नाहीतर कधीतरी असं काही कलाकृती एका फक्त विशिष्ट प्रेक्षक वर्गांनाच आवडतात. सो तसं छावाच्या बाबतीत नाही झालंय. प्रत्येक वय आणि प्रत्येक प्रेक्षक ही फिल्म डोक्यावर घेऊन, म्हणजे डोक्यावर घेतली ही फिल्म. सो निश्चित या सगळ्यामध्ये म्हणजे सर्फिरामध्ये अक्षय कुमारला ॲज अ कोच, डायलॉग कोच म्हणून, ऍक्टिंग कोच म्हणून तू होतास, किंवा अगदी दिल्ली 6लाही राकेश ओमप्रकाश मेहरांसोबत सहाय्यकाची भूमिका तू पार पाडलीस. अनेक टप्पे हे केल्यानंतर नेमकं मनात काय असतं? आता तुझ्या या ह्याच्यात स्वतःची फिल्म डिरेक्ट करायचंय काय आहे, आणि त्यांच्याबरोबरचे म्हणजे राकेश ओमप्रकाश मेहरा हे तुझ्यासाठी ॲज अ गुरु म्हणून कसे आहेत, किंवा अक्षय कुमार एक स्टार, किंवा अभिषेक कपूर, किंवा आता ज्या टीम बरोबर तू काम करतोयस त्यांच्याबद्दल तू थोडं सांगावं असं मला वाटतं बॉलिवूडमधल्या.
एकतर राकेश सरांचं नाव घेईन, कारण माझ्या आयुष्यातली पहिली बॉलिवूडमध्ये सुरुवात ही राकेश सरांची फिल्म होती, रंग दे बसंती दिल्ली 6. म्हणजे तरी रंग दे बसंतीच्या मी पोस्टला जॉईन झालो होतो, पण दिल्ली 6 मध्ये माझं प्रॉपर नाव लागतं, म्हणजे म्हणतात ना की अख्खी Correct. फिल्म मी केली आहे. सो पटकन सांगू तर राकेश सरांशी आता आफ्टर छावा किंवा छावाच्या प्रोसेसमध्ये काही बोलणं नाही झालंय, पण येस मला भारती मॅडम, ज्या पण खूप मोठ्या एडिटर PS भारती. PS भारती, ज्या राकेश सरांच्या वाईफ आहेत, ज्यांनी पण सगळ्या दिल्ली 6, रंग दे बसंती या सगळ्या फिल्म एडिट केल्या आहेत. सो त्यांचा मला स्वतःहून फोन आला छावा बघून. मला तारीखही आठवते, 20 तारखेला शिवजयंती होती आणि सेम मी रात्री CM सरांच्या फंक्शनला जाणार होतो सगळ्या टीम बरोबर, आणि मला असं संध्याकाळी 4:30-5ला भारती मॅडमचा फोन आला आणि त्यांनी जेव्हा छावा बघितला होता, राकेशनी नाही पाहिलाय अजून, कारण ते कुठेतरी आउट ऑफ मुंबई का आउट ऑफ इंडिया होते, मला माहित नाही. पण भारती मॅडमनी माझं प्रचंड कौतुक केलं आणि ते म्हणाले की ओंकार, मी तुला असिस्टंट डिरेक्टर असले असून पाहतेय आणि आता तू रायटर झालायस. क्या सो म्हणजे हा एक अनुभव माझ्यासाठी तू विचारलंस तसं. आणि अक्षय सरांबरोबर काम करण्याचा सरफिराचा अनुभव पण मॅजिक होता, कारण अक्षय सर पण एक वन ऑफ द स्टार्स आहेत. आणि असं आहे की ते स्टार असून सुद्धा असं आहे ना की त्यावेळेला आम्ही त्यांच्यासाठी, भले आमच्याकडे एक पोझिशन होती, मी ऍक्टिंग कोच, डायलॉग कोच आहे, पण तरी सुद्धा ना असं आहे की तो एक रिस्पेक्ट स्टार लोकांनी पण देणं, की आम्ही जे सांगतोय ते ऐकणं. त्यांचं मराठीही चांगलं आहे. सो असं आहे की मला बाकीच्यांना जेवढं मराठी शिकवावं लागलं त्या फिल्मसाठी, कारण बॅकड्रॉप मराठी होता, तेवढं अक्षय सरांना शिकवायची तेवढी गरज नाही पडली, कारण त्यांचं मराठी बाकीच्यांपेक्षा नक्कीच खूपच better आहे. उजवं आहे. हां. पण तरी सुद्धा म्हणतात ना, छोटे छोटे 1-2 वाक्य Nuances तरी जे असतील. आहेत. आणि मग सेटवर अचानक असं असतं की अरे हे घेऊ का रे, जरा बघ ना, तो म्हणजे ते तसं असायचं. सो ते स्वतःहून विचारणं वगैरे ना, ते सुद्धा कुठेतरी आपल्याला ना एक सपोर्ट करतं आपल्या कामाला, की आपला कॉन्फिडन्स वाढव, की ही माणसं पण आपल्याला विचारतायत किंवा आपले 2 शब्द ऐकतायत ना, तो आपल्याला अजून एक स्वतःच्या कामावर कॉन्फिडन्स Correct. वाढतो, की आपण जे करतोय ते ना बरं चाललंय किंवा बऱ्या नोटला नेतोय. त्यामुळे अशा सगळ्यांचा जो बॅकिंग मिळतं ना, त्याच्यावरून आपला कॉन्फिडन्स वाढतो, की यार जो काही ट्रॅक पकडलाय तो बरा ट्रॅक चालू आहे आपला. निश्चित. हे सगळं करत असताना कोणते कोणते लोक आहेत की जी सपोर्ट सिस्टीम म्हणून तुझ्यासाठी उभी राहिली आहेत आणि आज म्हणजे मला आजही माहिती आहे जी बॅकग्राऊंड एक शिवडी परळ ह्या गिरण गावातून तू येतोयस. आईचा असणारा इतका मोठा स्ट्रगल आहे, घरी असणारे पार्श्वभूमी वेगळी आहे. अशा वेळेला लेखनाकडे वळणं किंवा ओव्हरऑल इतकं रिस्क घेणं घरच्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाही होत. तर आज बाकीच्या गोष्टी एक सिक्युअर्ड लाईफ असणं, एक सुरक्षित, तरीही रिस्क असणं आणि आज आईच्या मनात काय भावना आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल? म्हणजे तुझा हा प्रवास आज तिला ज्या वेळेला बघताना तिला असं वाटतंय की आज यशाची पहिली मोहर कुठेतरी उमटली आहे इतक्या वर्षांनी. तो सपोर्ट सिस्टीम म्हणजे तू म्हणालास तसंच, की माझी आई, माझे वडील, माझी बहीण अनुजा आणि माझा सगळा मित्रपरिवार. सो हे सपोर्ट सिस्टीम काय, हे सगळंच आहेत माझे, माझे बॅकबोन आहेत. आणि असं आहे की आई प्रचंड खुश आहे रे आता. अ, ह्याच्या आधीही खुश होतीच. पण असं आहे की म्हणतात ना, की आता आईलाच एवढे फोन येत आहेत ना तिच्या ग्रुपमध्ये, तिच्या मैत्रिणींचे, कॉलनीतले लोकं, की "अरे ही छावाच्या रायटरची आई आहे." सो ह्या सगळ्या गोष्टी आता आईसाठी म्हणजे म्हणतात ना, तिच्यासाठी पण असं आहे की करतोय 10-12 वर्ष काम. तिनेही माझी सगळी कामं कुठे ना कुठे थिएटरमध्ये किंवा जाऊन पाहिलेत. पण म्हणतात ना, सातत्याने काम करणं, पण एखाद्या कामाला ते यशही मिळणं. सो म्हणतात ना, त्या यशाची मजा आता आमच्या टीम बरोबर जसं आम्हीही घेतोय, तशी आमची फॅमिलीज वगैरे पण घेत आहेत. कारण आईने खूप कष्ट केलेत. म्हणजे मला माहिती आहे की ज्या पद्धतीचं तुमचं अख्खं बॅकग्राऊंड आहे, ती उभी राहिली ॲज अ पिलर म्हणून सगळ्या अख्ख्या कुटुंबासाठी. कारण अस्थिर आयुष्य आहे म्हणजे आपलं सिनेमाचं ज्या पद्धतीचं आहे. ह्या सगळ्यामध्ये तिची सिनेमा बघितल्यावरची रिएक्शन काय होती? अ, सगळ्यात आधी सांगू तर इथे शॉक बसेल लोकांना. माझ्या आईने सगळ्यात उशिरा सिनेमा पाहिला, जो आता 2 दिवसापूर्वी पाहिला. हो. म्हणजे मी तिला प्रीमियरलाही चल म्हटलं होतं, पण माहीत नाही कुठेतरी सेम आपण ज्या अपब्रिंगिंगमधून आलोय म्हण किंवा काय, तर ती स्वतः कॉन्शियस फील करते ह्या सगळीकडे यायला. तर ती असं म्हणते की "तू जा, आपण नंतर पाहूया एकत्र." लिटरली 2 दिवसापूर्वी आत्ता आई, मी, अनुजा आणि आमचे कॉलनीतले काही म्हणजे आईच्या मैत्रिणी वगैरे आहेत, जे मजल्यावर राहतात, नेबर्स आहेत, हे असे मी पाहायला गेलो होतो. आणि म्हणजे परत ते जसं सगळ्या लोकांच्या, जसं सगळ्या आता देशभरातल्या ऑडियन्सच्या रिॲक्शन्स आहेत.
ऑलमोस्ट आईची तशीच रिएक्शन होती, कारण आईनी छावा वगैरे ह्याच्या आधी वाचलाय, कारण आपल्या घरामध्ये ते वाचन म्हण किंवा सगळे क्लासिकल संगीत ऐकणं किंवा चांगले चांगले सगळं वाचणं हे सगळं घरात मुळात बाळकडू त्यांच्याकडूनच मिळालंय. सो आईला वाचनाची आवड आहे पहिल्यापासून. सो तिने कादंबरी आधी वाचली आहे, पण तिचं असं हे कादंबरीच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही सगळ्यांनी हे दाखवलं आहे. त्यामुळे तिची रिॲक्शन ती पण माझ्यासाठी महत्त्वाची होती, की तिने सगळे सिनेमे आत्तापर्यंत किंवा मी केलेली सगळी कामं पाहिलेत, पण म्हणतात ना, की असं सुपरहिट झालेलं काम जे जगाने डोक्यावर घेतलंय, असं काम तिने पूर्ण हाऊसफुल थिएटरमध्ये पाहिलं आहे जाऊन. अनुजाची काय रिएक्शन होती बहिणीची? अनुजा तर रोज म्हणजे म्हणतात ना, रोज सकाळी उठल्यावर मला सध्या अनुजा म्हणजे ते किती योग्य आहे नाही मला माहीत नाही बोलणं असं मीडियावर, पण मनापासून होतं ती जेन्युअनली बोलते. ती रोज सकाळी उठल्यावर सध्या मला असं म्हणतात ना, जय महाराष्ट्र आणि जय भवानी असं करूनच ती मला माझी दिवसाची सुरुवात ती असं करते फिल्म पाहिल्यानंतर. निश्चित. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आत्ता या टप्प्यावर एक कॉन्ट्रोवर्सी आहे शिर्के कुटुंबियांकडून, की ज्या पद्धतीचं त्यांच्या घराण्यावर किंवा त्यांची बदनामी झाली आहे, अशा पद्धतीचं एक गालबोट लागलेलं आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया त्या गोष्टीची सुरू आहे. ह्या सगळ्याबद्दल बघत असताना ॲज अ रायटर, ओव्हरऑल पटकथा लेखक, ह्या सगळ्या गोष्टीचा एक क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असणारा, ओव्हरऑल क्रिएटिव्ह प्रोडक्शन्समध्ये असं माणूस म्हणून त्या सगळ्या गोष्टींकडे किंवा आत्ताचे असणारे वादाचे मुद्दे, म्हणजे जो सुरुवातीचाही जो वाद होता, फक्त त्याला तर लक्ष्मण सरांनी एडिट करून काटशहच दिला. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ताचा असणारा हा नवा वाद, ह्याकडे तुम्ही कशा अर्थाने पाहता ओव्हरऑल रायटिंग टीम किंवा टीम? नक्कीच. म्हणजे आमचं आपापसातही काही बोलणं झालं, जे तू म्हणतोयस 1-2 दिवसापासूनच सगळं चालू झालंय. सो आम्ही ऑलरेडी सिनेमा जर का सगळ्यांनी पाहिला असेल आत्तापर्यंत, बऱ्याच जणांनी पाहिला आहे, तर डिस्क्लेमर पण आम्ही दिला आहे सिनेमामध्ये, सिनेमा चालू व्हायच्या आधीच. आणि सावंत सरांची जी कादंबरी आहे छावा, ती जगप्रसिद्ध आहे आणि त्याचे आमच्याकडे राईट्स आहेत. सो अगदी सरांपासून जे आमचे कॅप्टन ऑफ द शिप आहेत, डिरेक्टर आहेत, जेव्हा त्यांनी आम्हाला रायटिंग टीमला ब्रीफ केलं होतं की आपल्याला हे लिहायचं आहे पासून सगळं, आणि ती प्रोसेस चालू झाली होती. सो एवढं नक्की की इतिहासाचा अभ्यास पण आम्ही केला, पुस्तकाव्यतिरिक्तचा पण केला. आमच्याकडे उन्मंत वगैरे सारखे इतिहास तज्ज्ञ पण होते जे स्वतः रायटिंग टीममध्ये आहेत. तो आमचं असं झालं की एकतर जो काही आता वाद नवीन चिघळू पाहतोय किंवा जे काही बोलणं चालू आहे राजेश शिर्के आणि ह्या सगळ्या फॅमिलीजकडून, तर माझं असं आहे की जर का फिल्म तुम्ही परत बघा, फिल्ममध्ये आम्ही कुठेही राजेश शिर्के असं आडनाव अख्ख्या फिल्ममध्ये तुम्ही परत जाऊन फिल्म बघा, आम्ही कुठे हे आडनावच नाही घेतलं आहे आणि खरंच नाही घेतलं आहे. सो माझं असं म्हणणं आहे की जर का हा वाद होत असेल किंवा नव्याने काही ह्या वादाला हे फुटत असेल, तोंड फुटत असेल, तर माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे की एकदा फिल्म जाऊन बघा. एवढ्या सगळ्या ऑडियन्सनी, आपल्या प्रतिष्ठित लोकांनी, मग प्रतिष्ठित लोकांमध्ये सगळेच असतील, बिझनेसमन असतील, मोठमोठी नेते मंडळी असतील, ज्यांचासुद्धा अभ्यास आहे या सगळ्यांवर. सो ह्या सगळ्यांनी सिनेमा पाहिला आहे. तर असं आहे की थोडंसं जाऊन तुम्ही पण सिनेमा बघा, आणि बघितल्यावर जर का तुम्हाला त्याच्यात काही वाटलं, तर ऑब्व्हियसली काही गोष्टी म्हणजे म्हणतात ना की त्या ज्या सगळ्या ओव्हरऑल त्या सगळ्या गोष्टीला आता खरं तर काजळाचं तीट असं आपल्याला म्हणता येईल, दृष्ट लागू नये अशा पद्धतीचं आहे. पण ह्या सगळ्या पलीकडे ॲज अ रायटर म्हणून एखादी कॉन्ट्रोवर्सी सिनेमाला खऱ्या अर्थानं पोषक ठरते असं वाटतं, की तशा अर्थानं फक्त तो एक बबल या लेवललाच ते राहतं? मला असं वाटतं ना, अमित, कोणत्याही सिनेमाची जर का, कोणत्याही कलाकृतीची जर का कॉन्ट्रोवर्सी झाली, अशा ह्याच्या आधी पण आपण पाहिल्यात काही ना काही ऐतिहासिक सिनेमे म्हण किंवा कोणत्याही, कधी कधी काही म्हणजे 100पैकी कदाचित 5 फिल्मवर कॉन्ट्रोवर्सी होते. पण माझं असं म्हणणं आहे ना की ती कॉन्ट्रोवर्सी झाल्यावर म्हणतात ना, कधी कधी कॉन्ट्रोवर्सीचा पण फायदा होतो किंवा कधी कधी अरे कॉन्ट्रोवर्सी झाली म्हणून फिल्मला तोटा झाला. मला असं वाटतं ना, एक रायटर म्हणून किंवा एक कलाकार म्हणून ना, मी ह्या सगळ्या गोष्टींच्या थोडंसं पुढे जाऊन पाहायचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी ना, आपण काय काम करतोय, ते काम जगामधल्या किती लोकांना किंवा आपल्या देशामधल्या किती लोकांना आवडतं ना, आणि ते त्या कामाला चांगलं म्हणतायत का ते कामाला वाईट म्हणतायत ना, माझ्यासाठी हाच फोकस आहे. माझं सिंपल म्हणणं आहे, कॉन्ट्रोवर्सी करणाऱ्या लोकांचा अभ्यास म्हण किंवा जो काही इतिहासावरचा अभ्यास किती असेल नसेल, मी ह्याच्यात पडतच नाही आहे. माझ्यासाठी ना, कॉन्ट्रोवर्सी हा एक सगळ्यात छोटा मुद्दा आहे. ऑडियन्सला फिल्म आवडली आहे. आमच्या सगळ्यांनी मिळून आम्ही जो काही म्हणतात ना 3-4 वर्षाची मेहनत आहे, ती आज ऑडियन्सनी 300 करोड क्रॉस करून ना त्याला एक शिक्कामोर्तब दिला आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की जर का
आमच्या साईडनी किंवा कादंबरीमध्ये जे काय आता कॉन्ट्रोवर्सी चालली आहे त्यानुसार जर का काही प्रॉब्लेमॅटिक असतं ना, तर जो आमचा प्रेक्षक वर्ग आहे, जो एखादी कलाकृती म्हणतात ना अजरामर पण करू शकतो आणि एखादी कलाकृती मनापासून पायदळी नाही तोडू आवडली तर तो पायदळी तोडू. पायदळी पण तोडवू शकतो. सो आम्हाला कौलच आमच्या जनतेने ऑडियन्सने दिलेला दिलाय आणि एखाद्या कलाकाराला ऑडियन्सचा कौल जर का एवढा मोठा मिळालाय त्या टीमला किंवा त्या सगळ्या कलाकारांना, तर त्याच्यापेक्षा मोठी कॉन्ट्रोवर्सी किंवा मोठा कौल काय असू शकतो असं माझं म्हणणं आहे. निश्चित ही मोठी शाबासकी आणि मोठी कौतुकाची थाप आहे आणि ती सगळ्याच्या पलीकडे जाणारी आहे. ह्या सगळ्यात आत्ता या प्रवासात मागे मैलाचे दगड जर म्हणशील आणि त्यावेळेला उभी असणारी माणसं, अशी कोणती कोणती माणसं तुला आज आठवत आहेत आणि त्यांना थँक्स म्हणावंसं वाटतंय? मगाशीच आई वडिलांचं आणि अनुजाचं नाव तर मी घेतलं, त्यानंतर मी स्वतःच तुझ्या समोर बसलोय. नाही, कारण अमित तुझं नाव घेणं खरंच महत्वाचं आहे, कारण ना मी तुला अगदी म्हणजे माझी शाळा संपली, आपण एका शाळेत होतो पण कधी शाळेत आपलं भेटणं नव्हतं झालं. पण जेव्हा तू मटामध्ये होतास तेव्हापासून आणि मी जेव्हा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली होती तेव्हापासून आपली मैत्री आहे आणि ती आज तागायत म्हणजे आठवायलाच गेलं तर आज 12-13 वर्ष झाली आपल्या मैत्रीला. त्यामुळे तू आहे स्वतः यार माझ्या प्रत्येक म्हणजे म्हणजे ना चांगल्या गोष्टीत माझ्या पडत्या काळामध्ये माझ्याकडे जेव्हा कामं नव्हती तेव्हा. सो म्हणतात ना जे बॅकबोन आहे तू स्वतः आहेस. त्यानंतर विकास कदम आहे आपला मित्र. तू मी विकास एक काळ एवढी वर्ष आयुष्यात घालवलेत म्हणजे मला अजूनही आठवत आहे त्या काळात म्हणजे टचवूड, पण त्या काळात तुमच्या दोघांची कामं चालू होती आणि तुमच्या दोघांमुळे ना आमचं सगळं अरे रे. खाणं पिणं किंवा सगळ्याच गोष्टी चालू होत्या. सो तो पण एक सपोर्ट लागतो. अरे तो पण एक सपोर्ट लागतो. राजन सोनी म्हणून आहे जो त्यालाही तू ओळखतोस, तो स्वतः एक एस्टॅब्लिश डीओपी आहे किंवा विशाल आहे किंवा बरेच जण आहेत रे. म्हणजे आता असं आहे की असं होतं कधी कधी की काही जणांची नावं नाही घेतली तर त्यांना कुठेतरी वाटेल की अरे. नाही नाही खरंय. सो पण मी म्हणतो ना माझ्या आयुष्यामध्ये माझ्या फॅमिली नंतर जे कोणी आहेत ना ते सगळे माझे मित्रपरिवार आहेत आणि माझ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चांगल्या गोष्टीत प्रत्येक स्ट्रगलच्या गोष्टीत प्रत्येक 19-20 प्रकारामध्ये ना हे सगळे मित्र माझ्याबरोबर तेव्हाही होते, आजही आहेत आणि ऑफकोर्स ह्याच्या पुढे पण राहतील. सो बस हीच माझी जमापुंजी आहे आणि त्यांच्याचमुळे हे खरं अगदी आयुष्य- रोहित पासून सगळे आहेत म्हणजे अगदी रोहित आहे, शुक्ला पण. नागेश आहे. Obviously. खरंय खरंय खरं या सगळ्यामधला बेसिक आत्ता पुढची येणारी आव्हानं किंवा पुढे कोणत्या कोणत्या गोष्टींवर शिक्कामोर्तब केलंय किंवा तुझ्या हातावेगळे लिहून झालेले असे प्रोजेक्ट आत्ता काही डिस्क्लोज करता येऊ शकतील का किंवा काय? मी म्हणजे खरं सांगू तर मला आवडेल सांगायला, पण तू म्हणतेस तर डिस्क्लोज मी डायरेक्ट त्या प्रोडक्शन हाऊसची आत्ता नावं नाही घेऊ शकत. पण येस मी 2 फिल्म आत्ता लिहितोय. दोन्ही हिंदी फिल्म आहेत. त्यातली माझी एक फिल्म ॲज अ स्क्रीन प्ले रायटर म्हणून लिहून कंप्लीट झाली. ती आता डायलॉगच्या प्रोसेसला जाईल डायलॉग रायटरकडे. त्यामुळे माझं एक काम संपलंय. ती पण एका बऱ्या प्रोडक्शन हाऊसची फिल्म आहे. आणि दुसरं मी एक त्या बाबतीत नाव घेऊ इच्छितो. एक सुषवंत प्रकाश नावाचा डिरेक्टर आहे, जो चिनी प्रकाश यांचा मुलगा आहे, जे खूप मोठे कोरिओग्राफर आहेत इंडस्ट्रीमधले. रेखा प्रकाश चिनी प्रकाश. सो सुषवंतनी इंडियन पोलीस फोर्स नावाची एक वेबसिरीज केली 2-2.5 वर्षापूर्वी अमेझॉनवर. तो इंडिपेंडेंट डिरेक्टर आहे आता त्या वेबसिरीज नंतर. सो त्याची मी पुढची फिल्म लिहितोय. त्याचं पण माझं म्हणजे म्हटलं 2 फिल्म लिहितोय, पण त्याच्यातलं मी सुषवंतचं कारण त्याच्यावर प्रॉपर शिक्कामोर्तब म्हणतात ना ॲग्रीमेंट असं आहे, त्यामुळे मी त्याचं नाव घेऊ शकतो. कित्येक वर्षापासूनचं एक तुझं डोक्यातलं स्वप्न आहे, मनातलं स्वप्न आहे आणि ते आहे दिग्दर्शक बनण्याचं. त्या दृष्टीने कसं पाऊल टाकतोस? माझी सुरुवातच असिस्टंट डिरेक्टर म्हणून झाली होती. ते परत ते सगळी सुरुवात तू पाहिलीस माझी, त्यामुळे ते स्वप्न अजूनही आहे. आणि खरं सांगू तर माझी स्क्रिप्ट रेडी आहे. माझ्यासाठी योगेश जोशींनी एक मिठी नावाची स्क्रिप्ट लिहिलेली आहे. माझ्याकडे सगळी टेक्निकल टीम रेडी आहे, ॲक्टर्स आहेत माझ्याकडे. ती स्क्रिप्ट आवडून हे सगळेजण पाठीशी उभे आहेत माझ्या. सो प्रयत्न त्यासाठी चालू आहेत. आय होप की 2025 मध्ये माझ्या फिल्मचं शूटिंग संपून 25-26 पर्यंत ती फिल्म रिलीज व्हावी, याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतक्या आपलेपणाने तू बोललास त्याबद्दल ओंकार मनपूर्वक आभार. आणि लेट्सअपशी खऱ्या अर्थानं तू संवाद साधण्यासाठी तयार झालास या सगळ्या बिझी शेड्यूल मधून, म्हणून खूप खूप आभार. मनपूर्वक आभार. प्रचंड आभार. मी तुम्हाला इथे बोलवलंस आणि अशा प्लॅटफॉर्मवर म्हणतात ना, आणि तुझ्या म्हणजे म्हणतात ना, आज माझं भाग्य आहे की तू नाही अरे भाई तू मित्र आहेस. अख्ख्या जगात किंवा अख्ख्या देशात तू एवढ्या मोठ्या सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यू घेतेस आणि तू मटामध्ये असल्यापासून ते अगदी एबीपी मध्ये असल्यापासून आता तू लेट्सअप मध्ये असेपर्यंत मीही तुझा प्रवास पाहिला ना, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे की तू एवढ्या दिग्गजांचे इंटरव्ह्यू घेतेस ना आणि आज माझाच मित्र माझा इंटरव्ह्यू घेते. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय असू शकते रे आयुष्यात. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू. थँक्यू सो मच.